नमस्कार. 8:30च्या बातमीपत्रात मी स्वाती पाटणकर आपलं स्वागत करते. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. धानाच्या आधारभूत किमतीत प्रति क्विंटल 50 रुपयांची वाढ करायला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. सीमा सुरक्षा तसंच दहशतवाद विरोधातील कारवायांमध्ये परस्पर सहकार्यावर भारत म्यानमारमध्ये मतैक्य. नागरिकांशी थेट संवाद साधणाऱ्या नरेंद्र मोदी मोबाईल ॲपचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन. रायगड जिल्ह्यात महाड औद्योगिक वसाहतीमध्ये रसायनाचा स्फोट, 4 कामगारांचा मृत्यू, 2 गंभीर जखमी. आणि भारत बांगलादेश दरम्यान आज पहिला एकदिवसीय क्रिकेट सामना. आणि आता सविस्तर वृत्त. केंद्र सरकारनं काल जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय सौर ऊर्जा मोहिमेअंतर्गत देशाच्या सौर ऊर्जा क्षमतेचं उद्दिष्ट 5 पटीने वाढवलं. नव्या उद्दिष्टाप्रमाणे 2022 पर्यंत 1 लाख मेगावॅट सौर ऊर्जा निर्मितीचं सुधारित लक्ष्य असून त्यासाठी सुमारे 6 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक लागणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत या उद्दिष्टाला मान्यता देण्यात आली. देशात शुद्ध आणि कायमस्वरूपी ऊर्जा निर्मितीसाठी हा निर्णय महत्त्वाचा असल्याचं दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री रविशंकर प्रसाद यांनी बैठकीनंतर वार्ताहरांना सांगितलं. थेट परदेशी गुंतवणुकीच्या 16 प्रस्तावांना काल केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिली. तब्बल 6,750 कोटी 86 लाख रुपयांचे हे प्रस्ताव आहेत. या व्यतिरिक्त 2022 पर्यंत सर्वांसाठी घरकुल योजनेलाही काल मंत्रिमंडळानं मान्यता दिली. धानाच्या किमान आधारभूत किमतीत 50 रुपये प्रति क्विंटल वाढ करायलाही केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे. सीमा सुरक्षेसंदर्भात तसंच दहशतवाद विरोधातील कारवायांमध्ये परस्पर सहकार्य वृद्धिंगत करण्याबाबत भारत आणि म्यानमार यांनी सहमती दर्शवली आहे. भारत आणि म्यानमारच्या लष्करानं काही दिवसांपूर्वी म्यानमारच्या सीमेत बंडखोरांविरोधात केलेल्या लष्करी कारवाईच्या पार्श्वभूमीवर भारताचे सुरक्षा सल्लागार अजित डोवल आणि परराष्ट्र व्यवहार सचिव एस जयशंकर यांनी काल लष्करी मोहिमेच्या जागेला भेट दिली आणि नंतर राष्ट्राध्यक्ष थेन सिन यांची भेट घेतली. याशिवाय त्यांनी म्यानमारचे लष्कर प्रमुख आणि परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांचीही भेट घेतली. यावेळी त्यांनी परस्पर सुरक्षा आणि दहशतवाद विरोधी कारवायांबाबत विस्तृत चर्चा केली. सुरक्षेच्या संदर्भात भारत आणि म्यानमार यांच्यात एकवाक्यता आहे असंच या भेटीवरून भारतानं अधोरेखित केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या डिजिटल अस्तित्वाची व्यापकता वाढवणाऱ्या नरेंद्र मोदी मोबाईल ॲपचं काल पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन झालं. त्यामुळे नागरिकांना थेट पंतप्रधानांशी संवाद साधण्याचं एक माध्यम मिळालं आहे. या ॲपद्वारे ताज्या घडामोडींसह पंतप्रधानांशी थेट ईमेलद्वारे संवाद साधता येणार आहे. या ॲपद्वारे नागरिकांना पंतप्रधानांच्या कल्पनांमध्ये सहभागी होता येणार असून त्यांना काही सूचना सादर करण्याची संधी मिळणार आहे. अँड्रॉइडचं हे ॲप प्ले स्टोअरवरून डाउनलोड करता येऊ शकेल. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ आता आणखीनच अडचणीत सापडले आहेत. सक्त वसुली संचालनालयानं काल त्यांच्या विरोधात आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी 2 गुन्ह्यांबाबतचे माहिती अहवाल दाखल केले आहेत. यापैकी एक अहवाल नवी दिल्लीतल्या महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणी तसंच कलिना जमीन वितरण प्रकरणासंदर्भातला आहे, तर दुसरा अहवाल नवी मुंबईतल्या हेक्स वर्ल्ड या गृहप्रकल्पाबाबत आहे. या प्रकल्पाच्या बांधकाम व्यावसायिकानं सदनिकांच्या एकूण किमतीच्या 10% रक्कम 2010 सालीच घेतली, पण प्रत्यक्षात बांधकाम सुरूच केलं नाही. याचा फटका जवळपास 2300 नागरिकांना बसला आहे. या प्रकरणी काही लोकांनी न्यायालयात दाद मागितली होती. तसंच नवी मुंबई पोलिसांनी भुजबळ यांच्यावर गुन्हाही दाखल केला आहे. भुजबळ यांच्याबरोबरच त्यांचा मुलगा पंकज आणि पुतण्या समीर यांचीही नावं पोलिसांनी प्राथमिक माहिती अहवालात दाखल केली आहेत. त्यांच्यावर फसवणूक, गुन्हेगारी कट रचणं आणि विश्वासघात करणं असे आरोप ठेवण्यात आले आहेत. महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणी आणि सरकारी भूखंड खासगी विकासकाला दिल्याबद्दल भुजबळ यांच्या सगळ्या निवासस्थानांवर आणि कार्यालयांवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं छापे टाकल्यानंतर काल सक्त वसुली संचालनालयानंही धडक कारवाई केली. दरम्यान सरकारनं आणि पोलिसांनी आमची जरूर चौकशी करावी, पण आम्ही न केलेले गुन्हे आमच्यावर लादून त्यांची शहानिशा न करता आमची बदनामी करू नये असं छगन भुजबळ यांनी काल एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे स्पष्ट केलं आहे. मुंबईतल्या ब्रिमस्टोवॅड प्रकल्पांतर्गत वरळीमध्ये उभारण्यात आलेल्या क्लिव्हलँड बंदर आणि लॅवग्रो पर्जन्यजल उदंचन केंद्राचं लोकार्पण काल शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि महापौर स्नेहल आंबेकर यांच्या हस्ते करण्यात आलं. क्लिव्हलँड जल उदंचन केंद्रामुळे उत्तरेला दादर तर दक्षिणेला वरळी परिसरातल्या पर्जन्य जलाचा निचरा लवकर होईल.
या केंद्राची उपसा क्षमता 42,000 लिटर प्रति सेकंद असल्यानं पावसाळ्यात संभाव्य पूर परिस्थितीचा धोका टळेल असं उद्धव ठाकरे यांनी यावेळी सांगितलं। त्याचप्रमाणे लवग्रो उदंचन केंद्रामुळे फोर्ट टेप परळ आणि भायखळ्याच्या पश्चिम किनाऱ्यापर्यंतच्या भागातल्या पाण्याचा निचरा अधिक लवकर होईल असंही त्यांनी सांगितलं। ठाणे वाशी दरम्यान ट्रान्स हार्बर रेल्वे मार्गावर वाहतूक आज ठप्प झाली आहे। ही वाहतूक ठप्प झाल्यानं सकाळच्या सत्रात कार्यालय गाठणाऱ्या प्रवाशांचे हाल होत आहेत। याविषयी मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी नरेंद्र पाटील यांनी दूरदर्शनला माहिती दिली। ठाणे ते वाशीच्या दरम्यान जी ट्रान्स हार्बर लाईन आहे त्या ट्रान्स हार्बर लाईनवरती काल रात्री आमचं टीआरटी मशीन काम करत असताना त्याचा पट्टा ट्रॅकमध्ये अडकला, त्यामुळे तो मार्ग सध्या बंद झालेला आहे आणि तो आता सुरुवात त्याची 9 वाजेपर्यंत अपेक्षित आहे, पुन्हा तो मार्ग सुरू होईल। त्या दरम्यान जे आमचे ट्रान्स हार्बरचे प्रवासी आहेत त्यांना आम्ही हार्बर लाईनवरनं व्हाया कुर्ला प्रवास करण्यास परवानगी दिलेली आहे। रायगड जिल्ह्यात महाड औद्योगिक वसाहतीतल्या एम्बायो कंपनीजवळ शकील भंगार डेपोत काल रात्री झालेल्या रसायनाच्या स्फोटात 4 कामगारांचा मृत्यू झाला असून 2 जण गंभीर जखमी झाले आहेत। जखमींवर महाड इथल्या ट्रॉमा केअर आणि देशमुख नर्सिंग होम इथे उपचार सुरू आहेत। शकील नावाच्या इसमाचा हा डेपो असून तिथे 7 ते 8 कामगार काम करत होते। या डेपोत रसायनाचा एक ड्रम ट्रकमधून उतरवताना रसायनाचा स्फोट झाल्यानं वायुगळती झाली। या वायुगळतीमुळे परिसरात दुर्गंधी पसरली असून त्यामुळे कोणालाही इजा होऊ नये यासाठी प्रशासनाकडून खबरदारी घेतली जात आहे। घटनेची माहिती मिळताच आमदार भरत गोगावले, प्रांताधिकारी सुषमा सातपुते, डीवायएसपी रेड्डी घटनास्थळी पोहोचले असून मदत कार्य सुरू आहे। सरकारच्या विविध लोकोपयोगी योजना जनतेपर्यंत पोहोचवणं आणि लोकांच्या प्रतिक्रिया सरकारपर्यंत पोहोचवणं याकरता परभणी जिल्ह्यात पूर्णा इथे कालपासून लोकमाहिती अभियान सुरू करण्यात आलं आहे। जिल्हाधिकारी राहुल रंजन महिवाल यांच्या हस्ते या अभियानाचं उद्घाटन करण्यात आलं। या अभियानाअंतर्गत प्रधानमंत्री सुरक्षा योजना, अटल पेन्शन योजना, बेटी बचाओ बेटी पढाओ आदी योजनांबाबत तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत। या निमित्ताने एक प्रदर्शनही भरवण्यात आलं आहे। त्याचप्रमाणे काही सांस्कृतिक कार्यक्रम आणि बालचित्रपट महोत्सव आयोजित करण्यात आले आहेत। उद्या या अभियानाचा समारोप होणार आहे। तृतीयपंथीयांच्या मदतीनं स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत उस्मानाबादमध्ये जनजागृती मोहीम राबवली जात आहे। उस्मानाबाद जिल्ह्यात 21,000 स्वच्छतागृहांची उभारणी हे या मोहिमेचं यश। पंथी समाजानं एक प्रकारे दूर ठेवलेली माणसं त्यांचाच जनजागृतीसाठी उपयोग करून घेण्याचा उपक्रम उस्मानाबाद जिल्हा परिषदेनं राबवलाय। असं करणारी ही पहिली जिल्हा परिषद ठरली आहे। स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत स्वच्छतागृह बांधण्यासाठी जनजागृतीची जबाबदारी जिल्हा परिषदेनं तृतीयपंथीयांवर सोपवली। नागरिकत्वाचे सर्व अधिकार मिळालेल्या या तृतीयपंथीयांना मुख्य प्रवाहात सामावून घेण्यासाठी स्वच्छता अभियानाचं माध्यम वापरण्यात आलंय। यासाठी 8 तृतीयपंथीयांचं सुसज्ज पथक बनवून त्यांना प्रशिक्षण देण्यात आलं। स्वच्छतागृह बांधा हे आम्ही तुम्हाला सांगायची वेळ आली, आता तरी पुढाकार घ्या असं आवाहन हे पथक ग्रामस्थांना करतं। स्वच्छ भारत मिशन मध्ये आम्हाला सामील करून घेतलं आणि आम्हाला असं सांगितलं की तुम्ही हे करून दाखवा आणि तुम्ही करण्याची जिद्द बाळगा। मॅडमने हे काम दिल्याबद्दल आणि आम्ही पहिले टाळीमाजून आम्ही जीवनमान गुजर करत होतो। आम्हाला घरात मानमानपूक नव्हता, त्याच्यापासून आम्ही वंचित राहत होतो आणि लोक आम्हाला छेडछाणी करत होते। तृतीयपंथीयांच्या पुनर्वसनासाठी 10वीच्या परीक्षेला बसवणं, टंकलेखन प्रशिक्षण असेही काही स्तुत्य उपक्रम जिल्हा परिषद करते। असं वाटतंय की पहिलेच्या भावना आम्हाला वाईट नजरेनं लोक बघत होती। आताचा जे आम्ही जॉब करतो ते आमचं मन समाधान पण झालेलं आहे आणि पुढे चलून आम्हाला नोकरी वगैरे काही पण करू वाटते। स्वच्छता अभियानात तृतीयपंथीयांना सामावून घेण्याच्या अभिनव कल्पनेची दखल घेत युनिसेफनं त्यावर एक पुस्तिकाही प्रकाशित केली। देशातल्या आणखीही काही जिल्ह्यांनी उस्मानाबाद जिल्हा परिषदेच्या मार्गावर चालायचं ठरवलंय। तृतीयपंथीयांचा माणूसपण स्वीकारण्याची हीच खरी नांदी आहे। स्वातंत्र्यपूर्व काळात ब्रिटिशांनी मागासवर्गीयांना कसण्यासाठी म्हणून जमिनी इनाम दिल्या, पण स्वातंत्र्यानंतर सरकारनं विविध प्रकल्पांकरता या जमिनी ताब्यात घेतल्या। मात्र या जमिनीवर कोणतेही प्रकल्प सुरू नसल्यानं सरकारनं या जमिनी संबंधित लोकांना तात्काळ परत कराव्यात यासाठी काल सोलापूरमध्ये सांगोला येथे धरणं आंदोलन करण्यात आलं। सोलापूर जिल्ह्यासह राज्यात महार वतनाची 6,28,000 एकर जमीन आहे। त्यापैकी 2 लाख एकर जमीन शासनानं प्रकल्पांसाठी ताब्यात घेतली, पण अद्याप तिथे कोणताही प्रकल्प सुरू नाही।
स्वतःची जमीन नसल्यानं मागासवर्गीय समाजाला दुसऱ्यांकडे जाऊन मजुरी करावी लागते. या समाजाच्या सक्षमीकरणासाठी हक्काच्या जमिनी परत करण्यात याव्यात अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे. मुंबई दूरदर्शन आणि गोदरेज एक्सपर्ट रिच क्रीमच्या वतीनं दिल्या जाणाऱ्या सह्याद्री सिने पुरस्कारांसाठीची काल मुंबईतल्या दूरदर्शन केंद्रात नामांकनं जाहीर झाली. मुंबई दूरदर्शनचे अतिरिक्त महासंचालक मुकेश शर्मा, मुंबई दूरदर्शनचे ब्रँड अँबॅसेडर विक्रम गोखले आणि निवड समितीचे सदस्य यावेळी उपस्थित होते. गेल्या वर्षी मराठी सिनेजगतात 66 चित्रपटांची निर्मिती झाली. त्यातील 29 चित्रपट पारितोषिकांच्या स्पर्धेत असून निपक्षपातीपणे विजेत्यांची निवड करण्यात आल्याचं मुकेश शर्मा यावेळी म्हणाले. सर्वोत्तम कथा, सर्वोत्कृष्ट पटकथा, सर्वोत्कृष्ट चित्रपट अभिनेता अभिनेत्री, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक यासह 23 विभागांमध्ये पुरस्कार दिले जाणार आहेत. येत्या 30 जूनला मुंबईतल्या रवींद्र नाट्य मंदिरामध्ये पुरस्कारांचं वितरण होणार असून 12 जुलैला सह्याद्री वाहिनीवर प्रसारण होणार आहे. मुंबई क्रिकेट संघटनेच्या द्वैवार्षिक निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची पुन्हा अध्यक्षपदी निवड झाली आहे. क्रिकेट फर्स्टचा त्रिफळा उडवत बाळ महादडकळ गटानं या निवडणुकीत बाजी मारली. पवार यांनी क्रिकेट फर्स्टचे डॉ. विजय पाटील यांचा 27 मतांच्या फरकानं पराभव केला. पवार यांना एकूण 172 मतं मिळाली. दिलीप वेंगसरकर आणि आशिष शेलार यांची एमसीएच्या उपाध्यक्षपदी म्हणून निवड झाली आहे. भारत आणि बांगलादेश दरम्यान मर्यादित षटकांच्या 3 सामन्यांच्या मालिकेला आजपासून सुरुवात होत आहे. पहिला सामना मीरपूर इथे रंगणार असून त्यावरही पावसाचं सावट आहे. विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत उपांत्य फेरीतून बाहेर पडल्यानंतर भारतीय संघाचा हा मर्यादित षटकांचा पहिलाच सामना आहे. महेंद्रसिंग धोनी यांच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघात विराट कोहली, शिखर धवन, रोहित शर्मा, आर अश्विन, रवींद्र जडेजा आणि भुवनेश्वर कुमार या खेळाडूंचा समावेश आहे. हवामान. दक्षिण, मध्य, पूर्व आणि ईशान्य भारतात आतापर्यंत पहिल्या टप्प्यात सर्वसामान्य मर्यादेच्या 13% अधिक पावसाची नोंद झाल्यानं बळीराजा सुखावला आहे. 1 जून ते 15 जून या काळात सर्वसाधारणपणे 61.4 मिलीमीटर इतका सरासरी पाऊस होतो. यंदा मात्र तो 69.6 मिलीमीटरवर पोहोचला आहे. पुढील 2-3 दिवसात आंध्र प्रदेशची किनारपट्टी आणि वायव्य बंगाल उपसागराच्या उर्वरित भागात तसंच ओदिशा, छत्तीसगड आणि पश्चिम बंगालच्या काही भागात नैऋत्य मोसमी पाऊस दाखल होण्यासाठी परिस्थिती अनुकूल आहे. दरम्यान नागपुरात मोसमी पावसाचा सामना करण्यासाठी आवश्यक ती तयारी पूर्ण झाल्याचं नागपूर महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी म्हटलं आहे. आरोग्य विभाग, आपत्ती व्यवस्थापन विभाग आणि इतर संबंधित विभागांना आवश्यक त्या सूचना दिल्याचं ते म्हणाले. येत्या 24 तासात कोकणात बहुतांश ठिकाणी तर मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. धानाच्या आधारभूत किमतीत प्रति क्विंटल 50 रुपयांची वाढ करायला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. सीमा सुरक्षा तसंच दहशतवाद विरोधातील कारवायांमध्ये परस्पर सहकार्यावर भारत म्यानमारमध्ये मतैक्य. नागरिकांशी थेट संवाद साधणाऱ्या नरेंद्र मोदी मोबाईल ॲपचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन. रायगड जिल्ह्यात महाड औद्योगिक वसाहतीमध्ये रसायनाचा स्फोट, 4 कामगारांचा मृत्यू, 2 गंभीर जखमी. आणि भारत बांगलादेश दरम्यान आज पहिला एकदिवसीय क्रिकेट सामना. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 2:30 वाजता सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.